हा पुढचा प्रश्न जो ऍप्लिकेशन बेस्ड आहे. प्रश्न काय लक्ष देऊ नये का, मी तुम्हाला वाचून दाखवतो, मग तुम्ही याच्यावर स्ट्रक्चर करायला सुरू करा. प्रश्न काय आहे पहा, बोलू नका, लिसन क्वेश्चन. आजच्या काळात हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ ही वास्तवातील मोठी आव्हानं आहेत. आजचा काळ वास्तवातील मोठी आव्हानं आहेत. भारताला महासत्ता होण्यापासून काय काय रोखू शकतं हे मला सांगा. आदर्शवादी आव्हान झालं का वास्तवातील आव्हान झालं? मग तुम्हाला महासत्ता व्हायचंय, तुम्हाला वाटतं तुम्ही महासत्ता होऊ शकता. वास्तवातील आव्हान आणि आदर्शवादी आव्हान यातलं अंतर तुम्हाला लक्षात आलं का? मला सांगा, आज तुमचं टार्गेट महासत्ता होणं आहे का आपलं पोट पाणी भरणं आहे? आत्ता तर म्हणला वास्तवातलं आव्हान आहे. पॉइंट कळला? वास्तवातलं म्हणजे काय की आपल्या समोरच्या असणाऱ्या अडचणी इमिडिएटली सोडवत असताना आपल्याला काय अडचणी येतात, काय प्रॉब्लेम्स येतात, काय प्रश्न येतात आणि सोडवत असताना आपण कुठं अडतोय त्याला म्हणायचं वास्तवातील आव्हानं. वास्तवातील आव्हानं आहेत की नाहीत? सगळ्यात पहिलं मोठं आव्हान आहे, तुम्ही यावर्षी बघा पाऊस थांबत नव्हता. वास्तवातील आव्हान आहे की नाही? म्हणजे शेतकऱ्यांची शेत जमीन कितीतरी खरडून गेलीये, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. सामाजिक तणाव काय लिहिला याचा तुम्ही अंदाज सुद्धा लावू शकत नाही. गरिबी, बेरोजगारी, ज्या दिवशी तुमचा डेटा संपल त्या दिवशी लक्षात ठेवा झोंबी युद्ध होईल या ठिकाणी. वास्तवातील आव्हान का? हवामान बदल आणि जागतिक तापमानावर याला आपण कंट्रोल करू शकत नाही. साऊथ एशियामध्ये आत्ताच्या घडीला आलेले पूर जर तुम्ही पाहाल, श्रीलंका असेल, मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया त्या भागातले पूर हे आतापर्यंत कधीही घडत नव्हतं. हे आत्ता घडायला सुरू झालेलं आहे, आपल्याला अपेक्षित नव्हतं. किंवा जी लोक समजा मराठवाडा विदर्भातले त्या लोकांना विचारा की त्यांच्या भागात या प्रमाणात थंडी पडत नव्हती. जी आजच्या घडीला जी थंडी आहे, काश्मीरपेक्षा जास्त जास्त थंडी पडायला सुरू झाली आहे. हे अपेक्षित नव्हतं. बरं, सगळ्यात का अपेक्षित नव्हतं तर तुमच्या ज्या फिजिओलॉजी या टाईपच्या हवामान बदलांना सध्या सुटेबल नाहीये, या प्रकारच्या गोष्टी सहन करण्याची तुमची ताकद नाहीये आणि पुण्यालाही एवढ्या गरमीचा कधी सामना करावा लागला नव्हता. आलं लक्षात? सगळं सोडून द्या. वास्तवातील आव्हान शब्द कळला, वास्तव शब्द कळला, आपल्या समोरचं आत्ताचं आव्हान. आजच्या काळात हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ हे वास्तवातील मोठी आव्हानं आहेत. या परिस्थितीत पर्यावरणीय नीतिशास्त्र अत्यंत महत्वाचं ठरतं, परंतु केवळ धोरणात्मक प्रयत्न नव्हे तर वैयक्तिक मूल्यांची जडणघडण तेवढीच आवश्यक आहे. चर्चा करा, याचा विचार करा. तुम्ही मला प्रश्न समजून सांगा, बाकी तुम्ही काही नाही सांगितलं तरी चालतं, मला प्रश्नाचा अर्थ हवाय. बघा, प्रश्न सोपा आहे, सगळी उत्तरं लिहिणार आहात, त्यात काय अंतर नाहीये. पण मग आपल्याला हा विचार करायचा की मी वेगळा काय विचार करू, मी वेगळं काय लिहू, हा आपल्याला कंटिन्यू विचार करायचा. कारण एका लेवल नंतर तुमच्या सगळ्यांकडचा डेटा रिलेटिव्हली सेम असणार आहे. करेक्ट आहे? नाऊ सी, आजच्या काळात हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ ही वास्तवातील मोठी आव्हानं आहेत. या परिस्थितीत पर्यावरणीय नीतिशास्त्र अत्यंत महत्वाचं ठरतं. मला सांगा, या सगळ्या प्रश्नामध्ये लोकस काय आहे? आव्हानं, पर्यावरण नीतिशास्त्र का वैयक्तिक मूल्यांची जडणघडण? सो काय आव्हान आहे का सांगा? लोकस काय सिलेबसचा? आव्हानं की पर्यावरणीय नीतिशास्त्र? लक्षात घ्या, पर्यावरणीय नीतिशास्त्र हा लोकस आहे. लोकस म्हणजे काय? सेंटर पॉइंट. बरोबर. आता हा पर्यावरण नीतिशास्त्र काय करतो? तर पर्यावरणीय नीतिशास्त्र एन्व्हायरमेंटल इथिक्स काय करतो? आजच्या काळातल्या सगळ्या मोठ्यात मोठी आव्हानं सोडवायला सुद्धा मदत करतो. आणि हा एन्व्हायरमेंटल इथिक्स एकमेव गोष्ट अशी आहे की ज्याला फक्त पॉलिसीजवरच काम करणं सफिशियंट नाहीये, तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली सुद्धा काम करावं लागणार आहे. सो तुम्हाला यांची सांगड घालावी लागणार आहे. सो एन्व्हायरमेंटल इथिक्स, पर्यावरणीय नीतिशास्त्र हा झाला लोकस. नाऊ क्लिअर? मी मागं पण तुम्हाला म्हणलं, मागच्या प्रश्नात सुद्धा तुम्हाला सांगितलं की लोकस कसा अंडरस्टँड करायचा. तर लोकस हा तुमच्या प्रश्नाचा गाभा आहे, याची कारणं, याचे परिणाम तुमचा फोकस आहे. आपण नॉर्मली उत्तर लिहिताना फक्त लोकस ओरिएंटेड उत्तर लिहित नाही. आपण उत्तर कसं लिहितो? कारण, परिणाम. आणि जेव्हा तुम्ही त्या लोकसला कन्सिडर करून कारण आणि परिणाम बेस्ड उत्तर लिहिता, तेव्हा तुमच्या उत्तराचं अनालिसिस पूर्ण असतं. लोकस म्हणजे काय? खूप अवघड शब्द आहे. लोकस म्हणजे लोकेशन. बरोबर आहे. सिलेबसच्या कोणत्या पॉइंटवरनं प्रश्न विचारला गेलेला आहे याला म्हणायचं लोकेशन ऑफ दिस सिलेबस किंवा लोकस. सिंपल मिनिंग काय की या प्रश्नात मेन फोकस मला सांगा, आव्हान मेन फोकस आहे का? नाही. वैयक्तिक जडणघडण मेन पॉइंट आहे का? नाही. मेन पॉइंट काय आहे? एन्व्हायरमेंटल इथिक्स.
सो पहिला पॉइंट, प्रश्न कशाबद्दल आहे? एन्व्हायरमेंटल इथिक्स, पर्यावरणीय नीतिशास्त्राबद्दलचा हा प्रश्न आहे. आता पुढे महत्वाचं, आजच्या काळात हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ ही वास्तवातील मोठी आव्हानं आहेत. या परिस्थितीत पर्यावरणीय नीतिशास्त्र अत्यंत महत्वाचं ठरतं. परंतु केवळ धोरणात्मक प्रयत्न नव्हे तर वैयक्तिक मूल्यांची जडणघडण ही तेवढीच आवश्यक आहे. चर्चा करा. आता सगळ्यात अगोदर आपण विचार करूया इंट्रोडक्शन मध्ये काय असायला हवं, आपल्या प्रश्नाचं इंट्रो, कारण त्यात हे क्लिअर होतं की आपल्याला उत्तर कळलं आहे की नाही. मग जर आपण प्रस्तावनेचा विचार केला तर प्रस्तावना काय म्हणते, परत स्ट्रक्चरली विचार कसा करायचा, आपल्याला काय सोडवायचं आहे, आपल्याला आजची आव्हानं सोडवायची आहेत, अडचणी, बरोबर आहे. आजची वास्तवातील आव्हाने ही आपल्याला सोडवायची आहेत, बरोबर आहे. आजची वास्तवातील आव्हान आपल्याला सोडवायची आहे. पण आपण काय ऑब्झर्व करतो की वास्तवात काय आव्हान आहेत? जागतिक तापमानवाढ आहे, हवामान बदल आहे, पर्यावरणीय बदल आहेत, होणारे रोगराई, हे सगळे आव्हानं आहेत. ही सगळी आव्हानं सोडविण्यासाठी आपल्याकडे कशावर काम करावं लागणार आहे? आपल्याला काम करावं लागणार आहे पर्यावरणीय नीतिशास्त्रावरती. कशावरती? कारण इथिक्स आहे ना, पर्यावरणीय नीतिशास्त्रावरती. पण पर्यावरणीय नीतिशास्त्रावरती काम करत असताना आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन काय आहे की हे नीतिशास्त्र कुठून यायला हवं? धोरणांमधनं नीतिशास्त्र यायला हवं. धोरणं म्हणजे काय? सरकारने केलेले कायदे, सरकारचे नियम, सरकारच्या पॉलिसीज, हे सगळं म्हणजे थोडक्यात सरकारी लेवलला केलेला स्कीम, योजना, कायदे, नियम, हा झाला धोरणात्मक उपाययोजना. सो पर्यावरण नीतिशास्त्र कशावर अवलंबून आहे सध्या? पहिला आहे धोरणात्मक उपाययोजना, आणि दुसरं काय आहे? वैयक्तिक जडणघडण. पण मला सांगा, या ठिकाणी कोणती वाली जडणघडण? रेग्युलर लाईफ वाली का पर्यावरणीय? वैयक्तिक पर्यावरणीय जडणघडण. करेक्ट आहे. मग इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचंय? इंट्रोडक्शन सुरुवात करायची आहे की आज जी वास्तवातील आव्हानं आपण सहन करतोय, ही आव्हानं सोडविण्यासाठी पर्यावरणीय नीतिशास्त्र महत्वाचं आहे. पण हे फक्त सरकारी कायदे, सरकारी योजना, सरकारी धोरण यावरच अवलंबून न राहता प्रत्येक व्यक्तीला आजची आव्हानं काय आहेत, त्यांची दाहकता काय आहे, त्यांची वास्तविकता काय आहे, आणि ही दाहकता, वास्तविकता याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीला जाणीव करून देऊन त्या प्रत्येकाला त्याचा सक्रिय सदस्य करावं लागणार आहे. तरच हा प्रश्न सुटणार आहे. कारण वास्तवातील पर्यावरणीय आव्हानांचा सगळ्यात मुख्य फटका कुणाला बसणार आहे? वैयक्तिक व्यक्तीला बसणार आहे. आणि जेव्हा वैयक्तिक व्यक्तीला कळतं की मला काय नुकसान होणार आहे, तेव्हा तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सहभागी होतो. व्हॉट आय डिड, मी कुठून तरी इंट्रोडक्शन शोधलं का? नाही. मी इंट्रो कुठून शोधलं? प्रश्नामधनं शोधलं. तुमच्या समोरचा प्रश्नाचं डिकोडिंग केलं, तेच तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून लिहायचं आहे. आता अशा ठिकाणी तुम्ही काहीतरी एखादा केस स्टडी देताय, बिश्नोई समाजाची केस स्टडी देताय, वांगारी माथाईचं उदाहरण तुम्ही देताय की जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी खूप जागतिक स्तरावरती प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण जागतिक स्तरावरती प्रयत्न करत असताना प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक सहभाग हा तेवढाच महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक सहभागाशिवाय धोरणात्मक प्रयत्नांना यश मिळणार नाही. आपल्या समोरची आव्हानं, वास्तवातील आव्हानं जी उद्या खूप जास्त डिझास्ट्रस असू शकतात, ती आपण सोडवू शकणार नाहीत फक्त धोरणांमुळं. कारण धोरणात्मक अंमलबजावणी वैयक्तिक सहभागाशिवाय शक्य नाही. गव्हर्नमेंटनं कितीही योजना केल्या, कितीही प्लॅन आणले, कितीही काहीही बनवलं, तर या सगळ्यांची अंमलबजावणी जोपर्यंत लोकसहभाग वाढत नाही तोपर्यंत याची अंमलबजावणी होणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. आणि म्हणून तुम्हाला या पद्धतीने उत्तर लिहायचे. आता क्लिअर झालं हे इंट्रो. आता हा थोडासा डिफिकल्ट वाला प्रश्न आहे. राज्यसेवा माइट बी पहिले 2-3 वर्ष एवढ्या डिफिकल्टी लेवलला जाऊन प्रश्न विचारणार नाही. पण जेव्हा तुम्ही या पद्धतीने प्रश्नामधनच इंट्रो घेऊन उत्तर लिहिता, तुमची अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते की तुम्ही प्रश्नाला नाही, तुम्ही फक्त पर्यावरणीय नीतिशास्त्र म्हणजे काय लिहिताय की आज पूर आलाय, ढगफुटी झालीये, दुष्काळ आलाय, शेत वाहून गेले, तुम्ही वास्तवातली आव्हानं तिथं लिहिताय. विचारलेलं नाहीच आहे. बरोबर, तुम्हाला काय विचारलंय की तुमची पर्यावरणीय नीतिशास्त्रामध्ये धोरणात्मक उपाययोजना फक्त असून सफिशियंट नाहीये. धोरणात्मक उपाययोजनांच्या
यशासाठी वैयक्तिक सहभाग गरजेचा आहे आणि वैयक्तिक सहभागासाठी वैयक्तिक मूल्यात्मक पर्यावरणवाली जडणघडण गरजेची आहे. यावर काम केलं तर पर्यावरणीय नीतिशास्त्र अवलंबून होईल. वास्तवातील अडचणी संपवणं सोपं होऊन जाईल आणि आपलं आयुष्य कसं असेल, आपलं आयुष्य शाश्वत विकासावालं असेल. त्यांनी विचारलं नाहीये, पण तुमच्या प्रत्येक पर्यावरणाच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे शाश्वत विकासानं एंड व्हायला हवं. हा नंतर नंतर सांगा, अगोदर हे झाल्यानंतर सगळ्यात शेवटी सांगा. सो तुमच्या प्रत्येक प्रश्न उत्तर कसं एंड व्हायला हवं, शाश्वत विकासाने एंड व्हायला हवं. का पर्यावरण म्हणलं की शाश्वत विकास हा त्याला काय, आपण त्याला न इनडिस्पेन्सेबल वर्ड आहे, ज्याला आपण रिमूव्ह करू शकत नाही. क्लिअर हा पॉइंट, मुद्दा लक्षात आला. सगळे बघा इथं काय आहे की तुमच्या स्वतःचे पर्स्पेक्टिव्ह सुद्धा करेक्ट आहेत. कुणाला वाटतं पर्यावरणीय नीतिशास्त्राची व्याख्या लिहू, कुणाला वाटतं जागतिक हवामान बदल तापमान वाढ म्हणजे काय लिहू, काय अडचण, हे बिलकुल नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही त्या ठिकाणी समोरच्याला उत्तर सांगायला गेल्यानंतर जर समोरच्याला बोर झालं, विचारलं इथिक्स मधलं, तुम्ही शाश्वत विकासाची व्याख्या लिहिताय, नाही चालणार आहे. पेपर इव्हॅल्युएटर हे कन्सिडर करून चालतो की शाश्वत विकास म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, जागतिक तापमान वाढ म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, हवामान बदल म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला क्लॅरिटी आहे. या सगळ्यांची तुम्हाला क्लॅरिटी, तुम्ही फक्त काय करताय, पर्यावरणीय नीतिशास्त्र एन्व्हायरमेंटल इथिक्सला या अडचणींना लिंक करताय, जेणेकरून तुम्ही उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकता. ही क्लॅरिटी महत्वाची आहे. बाकी उत्तर मग या ठिकाणी सोपं आहे, ह्या फ्लोनं तुम्ही उत्तर लिहिलं तरी सुद्धा चालतं, यात वेगळं काही नाहीये. एक मिनिट, आपण इंट्रो तुमचं नंतर घेऊया, मी उत्तर तुम्हाला सांगतो. बघा मग इथं भाषा दिली, प्रस्तावना म्हणजे काय. आता इथं महत्वाची गोष्ट आहे की धोरणात्मक प्रयत्न काय आहेत. आता हा तुमच्या एन्व्हायरमेंटचा सिलेबस आहे जो तुम्हाला या ठिकाणी आणायचा आहे. बघा नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज आहे, त्यानंतर वायू प्रदूषण नियंत्रण कायदा आहे, पॅरिस करार आहे. मग या ठिकाणी लेटेस्ट, आता इथं इथिक्सचं उत्तर कसं क्लिअर करायचं, तर जेव्हा तुम्ही प्रिलिम्सचं प्रिपरेशन करणार आहात, प्रिलिम्सचं प्रिपरेशन करत असताना तुम्हाला इथिक्समध्ये एन्व्हायरमेंटल इथिक्सवर प्रश्न येऊ शकतो. या सोयीनं एन्व्हायरमेंटल इथिक्समध्ये काय काय अडचणी आहेत, 5 अडचणी आणि 5 उपाययोजना त्या ठिकाणी करून ठेवायच्या. प्रिलिम्स बेसिकली तुमचं प्रिपरेशन इंटिग्रेटेड असावं म्हणजे नेमकं काय, तर प्रिलिम्सला गोळा केलेला डेटा तुम्ही मेन्समध्ये कसा वापरायचा, त्यासाठी कसे प्रश्न येतात, ही तुमची क्लॅरिटी तयार असायला पाहिजे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या लेवलला तुमच्या देशांतर्गत नॅशनल एन्व्हायरमेंट पॉलिसी आहे, ही सगळी धोरणं की ज्या धोरणांचा वापर काय केलं सरकारनं केला की आम्ही पर्यावरण बचावण्यासाठी सगळं करणार आहोत. साधुग्राममध्ये जी झाडं तोडली जाणार आहेत, तर याबद्दल सगळ्या लीडरने घेतलेली इनिशिएटिव्ह. साधुग्राम बद्दल उत्तर लिहित असताना तुम्ही सयाजी शिंदे यांचं काम खूप चांगलं आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी पेपर इव्हॅल्युएटरला सयाजी शिंदे यांची ऍक्टिंग आवडत नसेल तर आपण काय करू शकत नाही. त्यांचा प्रयत्न एवढा वाखाणण्यासारखा असून आपण त्यांचं नाव त्या ठिकाणी आत्ता नाही टाकू शकत, पण नक्की ही पर्टिक्युलर केस स्टडी लक्षात घ्या. तुम्ही त्या ठिकाणी काही नावाजलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. प्रिलिम्सला आता बघा हे लक्षात घ्या, पर्स्पेक्टिव्हनं तुम्हाला डेटा गोळा करायचा इंटिग्रेटेड. प्रिलिम्स अभ्यास एवढा महत्वाचा का आहे, तुमच्या मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये लागणारा सगळा डेटा, सगळ्या व्हॅल्यू ॲडिशन, सगळं केस स्टडी तुम्हाला आत्ता प्रिलिम्सच्या वेळेस तयार करून ठेवायचं आहे, आत्ता या क्षणाला तयार करून ठेवायचं आहे. हे मी थोडंसं मोनोटोनस दिलेलं आहे. वैयक्तिक मूल्य, मग व्यक्तींनी मितव्ययिता, शाळा समुदाय पर्यावरण शिक्षण, वैयक्तिक स्तरावर नैतिक आचरण, दीप इकॉलॉजी, बिश्नोई परंपरा, हे सगळं या ठिकाणी मांडायचं आहे. शाश्वत विकासासाठी सशक्त धोरणं आणि घन वैयक्तिक नैतिक बांधिलकी यांचा समन्वय आवश्यक आहे. यामुळे नागरिक हवामानाबद्दल आणि जागतिक तापमानवाढीविरुद्ध प्रभावीपणे लढू शकतात आणि पर्यावरण जाणीव संपन्न, नैतिक आणि जबाबदार समाज निर्मितीकडे वाटचाल करू शकतात. शाश्वत आयुष्य असू शकतं, शाश्वत जगणं असू शकतं. क्लिअर हा वाला प्रश्न. म्हणजे तुम्ही स्वतःच्या देशांतर्गत अडचणी आणि जगाच्या अडचणी दोघांना जर तुम्ही कॉम्प्लिमेंटरी विचार केलं, तर तुम्ही वैयक्तिकरित्या असं वागायला हवं की तुमचं वागणं देशहित, राष्ट्रहित आणि विश्वहितातली धरून असायला हवं, म्हणजे ते सुसंगत असायला त्यांचं इंट्रोडक्शन आहे, तुम्ही मांडू शकता, काय अडचण आहे. पण तरी सुद्धा एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही इंट्रो करताय, प्रश्नाला धरून तुमचं इंट्रोडक्शन असायला हवं. हे यामुळं असायला हवं की खूपदा असं होतं की आपल्याला त्या वेळेत तेवढ्या कमी वेळात इंट्रोडक्शन सुचणं प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहे. कारण इथं आपण किती वेळ विचार करतोय, 7 मिनिटं विचार करतोय, तिथं तुम्हाला किती मिनिट विचार करायला वेळ मिळणार आहे, अर्धा मिनिट, नाही 2 मिनिट नाही, अर्धा मिनिट.
राईट. 2 मिनिटात पेपर संपलेला असतो और मॅक्सिमम 1 मिनिट. मग 1 मिनिटात जर समजा तुम्हाला इंट्रो सुचणं प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहे, तर सगळ्यात सोपा उपाय काय आहे? प्रश्नामधनं कसं इंट्रोडक्शन जनरेट करू शकतो, हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्हाला एकदा प्रश्नामधनं इंट्रो जनरेट करायची सवय लागली, ऑटोमॅटिकली मग तुम्हाला ॲडव्हान्स्ड वाले, इनोव्हेटिव्ह वाले इंट्रो सुद्धा सुचायला सुरुवात होतील. आपली अडचण काय, की आपण वाचण्यात एवढे गुंतलोय, की आपल्याला काय इंट्रो असायला हवा याचा विचार करणं अवघड जातंय. पहिला टप्पा आहे, आपण फक्त प्रश्नामधनं इंट्रोचा विचार करूया. ओव्हर अ टाइम पिरियड परत पुढच्यामधनं इंट्रो जनरेट होतील.